उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरशानस्थानी भेटीसाठी दाखल झालेले आहे। ही भेट कशा संदर्भात होती याची माहिती मिळू शकलेली नाही, परंतु रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट घेतलेली आहे। ही दृश्य आपण आत्ताची पाहतो आहोत, ज्यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थानावरून निघालेले आहेत। जवळपास 20 मिनिटं दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती आहे। सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि त्याच दरम्यान या भेटीगाठी वाढल्याचं पाहायला मिळतं। तर ध्वजारोहणासाठी नाव जाहीर, अजून पालकमंत्री पदाची घोषणा नाही। रायगड पालकमंत्री पदासाठी गोगावले अजूनही वेटिंगवर असल्याचं पाहायला मिळतं। 15 ऑगस्टला नाशिकमध्ये गिरीश महाजन तर रायगडमध्ये भरत गोगावले ध्वजारोहण करणार आहेत, तर आदिती तटकरे कोकण विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ध्वजारोहण करतील। दोन्ही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री पदाची अधिकृत घोषणा अजूनही करण्यात आलेली नाही। 15 ऑगस्टचा झेंडावंदन रायगड जिल्ह्याचा आज आमच्या हस्ते होणार आहे। मी त्याबद्दल समाधी आनंदी आहे, परंतु पालकमंत्री पदासाठी जे सगळ्यांची चर्चा आहे त्यामध्ये मला वाटतं कदाचित या 2 दिवसामध्ये तेही डिक्लेरेशन होईल। परंतु पालकमंत्री हे आपल्या हस्ते 15 ऑगस्टला या वर्षाचा 15 ऑगस्टचा झेंडावंदन आम्ही करणार। रायगडचं पालकमंत्री पदी भरत गोगावलेच असावेत हा आमचा आग्रह पहिलाही होता, आजही आहे आणि आमच्या या मागणीला मुख्यमंत्री साहेब पॉझिटिव्हली घेतील अशी आमची अपेक्षा आहे। आणि येणारा 15 ऑगस्टचा झेंडा हा भरत गोगावलेच्या हस्ते निश्चित फडकवला जाईल। तर आम्ही दिलेल्या वचनाची पूर्तता केली, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जात आहेत असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं। विकासाला निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। बालाजी कल्याणकरांच्या मतदारसंघात विकासासाठी 2,500 कोटी रुपये दिले असं देखील यावेळेला एकनाथ शिंदेंनी म्हटलं। शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू म्हणून आम्ही वचन दिलं होतं, त्याची देखील पूर्तता महायुती सरकारने केली आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाऊ लागले। आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारी शिवसेना, दिलेला शब्द खरा करणारी शिवसेना आणि सर्वसामान्यांची शिवसेना, बाकी मी तर आपल्या पाठीशी, तुला किती पैसे विकासाला दिले होते? 2,500 कोटी रुपये मी नाही सांगत, बालाजी कल्याणकर सांगतायत, त्यांच्या मतदारसंघात विकासाला दिले। सोमवारी किंवा मंगळवारी कर्जमाफीची नवीन यादी येईल असं बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं। 6,50,000 शेतकऱ्यांची नावं जाहीर होणार असं बाबासाहेब पाटील यांनी म्हटलंय। 50,000 मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना कर्जमाफीचा लाभ देणार असल्याचं बाबासाहेब पाटील यांनी म्हटलं। गेल्या वेळेला आपण 17 लाखाची यादी जाहीर केलेली होती। पुढच्या टप्प्यातली कर्जमाफी कधीपर्यंत होईल? आता सोमवारी किंवा मंगळवारी 6.5 आपली यादी पडणार। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली। यावेळेला CSMT वरून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय भवानी जय शिवाजी अशा उद्घोषणा करण्यात याव्यात अशी मागणी पत्राद्वारे त्यांनी केलेली आहे। तर मुंबई उपनगरीय रेल्वेच्या 3 रेल्वे उत्पादन युनिटमध्ये 238 AC लोकल ट्रेन्सची निर्मिती होणार आहे। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे। लोकलच्या निर्मितीसाठी 22,000 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं देखील अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय। 2027 पर्यंत पहिली AC लोकल उपलब्ध होणार असल्याचं देखील अश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय। मुंबईसाठी 238 अतिरिक्त AC लोकलला मंजुरी देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। मुंबई लोकल में 238 AC ट्रेन्स का भारत सरकार ने सैंक्शन किया है। इनके प्रोक्योरमेंट के लिए जिस तरह का प्रोसेस पहले अपनाया जा रहा था उसमें काफ़ी दिक्कत आ रही थी। द एंटायर प्रोक्योरमेंट वाज गोइंग टू 2030 एंड दैट्स नॉट एक्सेप्टेबल टू अस। इसीलिए एक नया फैसला लिया आज कि एक नए तरीके से भारत सरकार की जो 3 प्रोडक्शन यूनिट्स हैं, ICF, RCF और MCF, इसमें इसका प्रोडक्शन किया जाएगा, जिससे कि 2027 तक पहली AC लोकल आ सके।